नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर जिल्हा न्यायालय भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेली या व्हिडिओमध्ये या सेशनमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC इन महाराष्ट्रातील सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड। तर ही नोटीस तुम्ही पाहू शकता, हेडलाईन डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 नोटीस आहे। वरती त्यांनी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, खाली त्यांनी पूर्ण डिटेल मराठी दिलेला आहे। आता आपण पूर्ण डिटेल बघू। जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया 2023, सूचना दिनांक 25/7/2024, स्क्रीनिंग चाचणीचा निकाल आणि पात्र उमेदवारांची यादी। सूचना काय आहे? शिपाई हमाल पदासाठी स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालील सूचनांची नोंद घेण्यास सूचित केले जाते। शिपाई आणि हमाल या पदासाठीचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी या सूचना आहेत, पाहून घ्या। पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवाराने जिथे तिने अर्ज केला आहे तिथे जाऊन दिनांक 1/8/2024 ते 5/8/2024 दरम्यान न्यायालयीन सुट्टी वगळून, म्हणजे 1/8 ते 5/8 अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेल्या त्यांच्या स्वयंसाक्षींची छायाचित्रीसह संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करणे। म्हणजे स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी जे वापरलेले तुम्ही मूळ प्रवेशपत्र आहे ते अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र त्याच्या साक्षांकित छायाप्रतीसह संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करायचं आहे, जमा करण्याचं त्यांनी दिलेलं आहे। प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारास परत करेल। पुढील सूचनांसाठी संबंधित जिल्हा न्यायालयाची नोटीस बोर्ड आणि अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासणे। ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यांनी एक डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला की 1 ऑगस्टपासून 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र त्यांच्या स्वयंसाक्षींची छायाचित्रासह संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करणे असं त्यांनी सांगितलेलं आहे। अतिमहत्त्वपूर्ण बातमी आहे, डिटेल अतिमहत्त्वपूर्ण बातमी आहे। तर तुम्ही 1/8 ते 5/8 या दरम्यान मूळ प्रवेशपत्र आणि अर्ज स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी जे मूळ प्रवेशपत्र आलेलं होतं ते हे आणि त्याच्या साक्षांकित प्रतीसह संबंधित जिल्हा न्यायालयात ते जमा करून येणे महत्त्वाचं आहे। तर मी डिटेल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, जी डिस्ट्रिक्ट कोर्ट रिलेटेडची नोटीस आलेली आहे त्या रिलेटेड। तर तुम्ही तुमच्या MPSC एक्झाम असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही एक्झामच्या अपडेटसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम्स।